एकदा एक सिंह खूप दिवसांपासून भुकेला होता. बराच वेळ त्याने एका जनावराचा पाठलाग केला, पण ते जनावर निसटून पळून गेलं. सिंह आता खूप दमला होता. काहीच शिकार न मिळाल्यामुळे निराश होऊन तो जंगलाच्या दिशेने चालू लागला. रस्त्यात त्याला एक गुहा दिसली. आराम करण्याच्या विचाराने सिंह गुहेत गेला. त्याने विचार केला की आत कोणी प्राणी असेल तर आयतीच शिकार मिळेल. पण आत गेल्यावर त्याने पाहिलं की गुहा रिकामी होती. सिंह गुहेतच थांबला आणि एखाद्या प्राण्याची वाट पाहू लागला. ती गुहा एका कोल्ह्याची होती, जो त्यावेळेला बाहेर गेला होता. परतल्यावर कोल्ह्याने पाहिलं की गुहेच्या बाहेर आत जाणाऱ्या प्राण्याच्या पंजांचे ठसे आहेत. कोल्हा विचारात पडला, अरे चा, हे कोणाच्या पायाचे ठसे आहेत? असं वाटतंय सिंहाचे. अरे बापरे, मी जर आत गेलो तर तो मला मारूनच टाकेल. पण तो कोल्हा खूप हुशार होता. त्याने गुहेकडे बघून जोरात हाक मारली, गुहा, अगं ए गुहा. पण गुहेकडून काहीच उत्तर आलं नाही. गुहा, अगं काहीतरी बोल. पण गुहा तरी सुद्धा शांतच होती. अगं गुहा, तू आज माझ्याशी बोलत का नाहीयेस? काय झालंय? तरीही गुहेकडून काहीच उत्तर आलं नाही. हे बघ, जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी इकडून परत निघून जाईन. हा, मूर्ख सिंहाने विचार केला, कदाचित ही गुहा नेहमी कोल्ह्याबरोबर बोलत असेल. चला, हिच्याऐवजी आज आपण उत्तर देऊया. मग कोल्हा आत येईल आणि आपल्याला पोट भरून खायला मिळेल. असा विचार करून सिंहाने आवाज दिला, अरे माझ्या मित्रा, ही तर गंमत होती. आत कोणीही नाही. तू अगदी आरामात आत ये. कोल्ह्याला कळलं की हा तर सिंहाचाच आवाज आहे. तो एकदम सावध झाला. अरे सिंहा, तू काय मला मूर्ख समजलास? आत येऊन तुझी शिकार बनायला मी काय वेडा आहे की काय? मी चाललो आणि तू पण निघून जा. मी तुझ्या हातात येणार नाही असा तसा. एवढं बोलून कोल्हा तिथून निघून गेला. मूर्ख सिंह आपले हात चोळत बसला. सावधानता आणि हुशारी प्रत्येक संकटात कामाला येते. एका जांभळाच्या झाडावर एक चिमण्यांची जोडी राहत होती. त्यांनी त्या झाडावर आपलं घरटं बनवलं होतं आणि ते मोठ्या आनंदात राहत होते. काही दिवसानंतर चिमणीने अंडी घातली. अंडी बघून दोघेही खूप खुश झाले. अत्यंत आतुरतेने ते पिल्लांची वाट पाहू लागले. एक दिवस एक मोठा हत्ती फिरत फिरत त्या झाडाजवळ आला. त्याला जांभळाची पानं खूप आवडत होती. त्या झाडाची फांदी खेचण्यासाठी हत्तीने आपली सोंड उंच केली. हे पाहून चिमण्यांची जोडी जोरजोरात ओरडू लागली, हत्ती महाराज, आमच्यावरती दया करा. ही फांदी खेचू नका. आमचं घरटं येथे आहे. त्यात आमची अंडी सुद्धा आहेत. आम्ही खूप आतुरतेने आमच्या पिल्लांची वाट पाहत आहोत. तुम्ही जर या झाडाला हलवलं तर आमचं घरटं पडेल आणि सगळे अंडी फुटून जातील. आमच्यावर दया करा हत्ती महाराज. पण त्या गर्विष्ठ हत्तीने त्यांची अजिबात पर्वा केली नाही. मला काय करायचंय तुमच्या अंड्यांशी? मला कुणाची पर्वा नाही. मला तर फक्त खायचंय बस. एवढं बोलून हत्तीने ती फांदी जोरात खेचली. मग जे व्हायचं तेच झालं. घरटं खाली पडलं आणि सगळी अंडी फुटून गेली. चिमण्यांच्या जोडीला खूप दुःख झालं. पण तो गर्विष्ठ हत्ती मात्र पानं खाऊन तिथून निघून गेला. चिमण्यांच्या जोडीला आता खूप राग आला. त्यांनी या अन्यायाचा सूड घ्यायचा विचार केला. रडत रडत ते आपल्या मित्रांकडे मदत मागायला निघाले. त्या गर्विष्ठ हत्तीनं आमची सगळी अंडी फोडून टाकली. त्यांचं रडणं ऐकून कावळा, बेडूक, मुंगी या सगळ्या त्यांच्या मित्रांनी त्यांना दिलासा दिला. कावळ्याने त्यांना समजावलं, रडू नका. त्या गर्विष्ठ हत्तीला आपण चांगला धडा शिकवूया. सगळे मिळून त्या गर्विष्ठ हत्तीला धडा शिकवण्याचा विचार करू लागले. काहीतरी युक्ती लढवू लागले. दुसऱ्या दिवशी चिमणीची जोडी आणि त्यांचे मित्र त्या हत्तीला शोधायला निघाले. सगळ्या जंगलात त्यांनी शोध घेतला.
हत्ती दिसल्याबरोबर त्याच्यावर जोरदार हल्ला केला. मुंगी हत्तीच्या कानात घुसली आणि कुरतडणं सुरू केलं. मुंगीच्या कुरतडण्यामुळे हत्तीला चक्कर आली आणि तो खाली पडला. आता पाळी कावळ्याची होती. तो झाडाच्या फांदीवरून वेगाने उडत खाली आला आणि हत्तीचे दोन्ही डोळे आपल्या चोचीने फोडून टाकले. हत्तीला त्याने आंधळा बनवून टाकलं. अचानक झालेल्या त्या हल्ल्याने हत्ती घाबरून गेला. अतिशय वेदनाने तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा गळा सुकून गेला आणि आपल्या आंधळ्या डोळ्यांनी पाण्याच्या शोधात तो तलावाच्या दिशेने धावत निघाला. आता बेडूक पुढे झाला. बेडूक एका मोठ्या खड्ड्याजवळ जाऊन बसला आणि जोरजोरात ओरडू लागला. बेडकाचा आवाज ऐकून हत्तीला वाटलं की तलाव तिथेच आहे. हत्ती त्या आवाजाच्या दिशेने जायला लागला आणि दुसऱ्या क्षणी हत्ती त्या मोठ्या खड्ड्यात पडून मरून गेला. अशा प्रकारे चिमण्यांच्या जोडीने आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्या गर्विष्ठ हत्तीवर सूड उगवला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गर्विष्ठ भुंगा. पुणे एकेकाळी एका जंगलात एक भुंगा राहत होता. सगळे त्याच्या सौंदर्याची तारीफ करत असत. त्या भुंग्याला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता. एक दिवस इकडे तिकडे फिरत असताना त्यानं एक हत्तीचं पिल्लू पाहिलं. तिकडे जाऊन तो हत्तीच्या पिल्लाच्या कानावर बसला. अरे कोण आहे? मी आहे सगळ्यात सुंदर भुंगा. मला नाही ओळखत तू? बघ माझ्याकडे, मी किती नाजूक आणि सुंदर आहे. माझे पंख बघ किती सुंदर आहेत. तू बघ किती जाडा भरणा आहेस. ओ, तुला भेटून आनंद झाला. हत्तीच्या पिल्लानं नम्रपणे उत्तर दिलं. कुठे चालला आहेस तू? सगळीकडे आणि कुठेही नाही. मी तुझ्यासारखा नाही. माझ्या सुंदर पंखांनी मी कुठेही उडून जाऊ शकतो. पण एक गोष्ट मात्र आपल्या दोघांमध्ये समान आहे. तुला सोंड आहे आणि मला नांगी. हत्तीनं आपलं डोकं हलवलं. पण मी माझ्या नांगीने फुलांमधला मध उचलू शकतो. तू तसे करू शकतोस का? आता सांग कोण श्रेष्ठ आहे? भुंगा तर बोलतच चालला होता, पण तेवढ्याच जोरात हवा वाहू लागली आणि लवकरच तिथे एक वादळ आलं. पानं, फुलं, धूळ सगळं काही जोरात उडू लागलं. छोटासा भुंगा जास्त वेळ टिकू नाही शकला. एका क्षणात तो वादळात वाहून जाऊ लागला. वाचवा, वाचवा, मला वाचवा, मी मागून चाललोय. हत्तीच्या पिल्लानं त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तोपर्यंत भुंगा वादळामध्ये वाहून गेला होता आणि हत्तीचं पिल्लू ते आपल्या 4 पायांवर आपलं अवजड शरीर पण निर्मळ हृदय घेऊन तिथून निघून गेले. निर्मळ मन सौंदर्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. वाघ आणि सुतार. एक दिवस शिकार खात असताना एका वाघाच्या जबड्यात एक हाडाचा तुकडा अडकला. त्याने तो तुकडा काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला तो काढताच आला नाही. हा हाडाचा तुकडा निघेपर्यंत मला काही खाता सुद्धा येणार नाही. दिवस जात होते आणि तो वाघ अशक्त आणि हैराण होत होता. एक सुतार पक्षी त्याच झाडावर एका फांदीवर बसून हे सर्व काही पाहत होता. एक दिवस तो वाघाला म्हणाला, अरे काय झालं? काय झालं तुझ्या तोंडाला? तू उघडू का नाही शकत तोंड? अरे जरा जवळ येऊन बघ, इथे एक हाडाचा तुकडा अडकला आहे. अरे हा, तुकडा तर एकदम घट्ट अडकला आहे. मी हा तुकडा काढू शकतो, पण त्या बदल्यात तुला नेहमी मला तुझ्या शिकारीतला हिस्सा द्यावा लागेल. वाघाने सहमती दाखवण्यासाठी आपली मान हलवली. सुताराने वाघाच्या तोंडातील हाडाचा तुकडा काढला आणि तो झाडावर जाऊन बसला. काही वेळानंतर वाघाने एका जनावराची शिकार केली. अरे अरे थांब जरा मित्रा, मला दिलेलं वचन विसरलास की काय? मला माझा हिस्सा दे बघू. सुताराकडे बघून वाघाने त्याला फसवण्याचं ठरवलं. ए, कोण आहेस तू आणि तुला मी शिकारीतला हिस्सा का देऊ? सुतार पक्षी आश्चर्यचकित झाला. काय? अरे कृतज्ञ प्राण्या, विसरलास? मी तुझ्या तोंडातून हाडाचा तुकडा काढला होता. एवढ्या लवकर विसरलास? वाघ जोर जोरात हसायला लागला. हिंस्त्र जंगली प्राण्यावर विश्वास?
अरे मी ठरवलं असतं तर तुला अगदी सहज मारू शकलो असतो. नशीब समज की हाडाचा तुकडा काढताना मी तुला ठार नाही मारला. अच्छा, म्हणजे तू मला दगा दिलास, पण तू मला इतका दुबळा समजू नकोस. वाघाने सुताराला बघून न बघितल्यासारखं केलं आणि त्याला काहीही दिलं नाही. माझा हिस्सा खाऊन आरामात झोपतोस? थांब, तुला धडा शिकवतो. सुतार पक्षाने वेगाने खाली उतरून वाघाचा एक डोळा आपल्या तीक्ष्ण चोचीने फोडून टाकला. वाघाच्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं. वेदनेने तो जोरात किंचाळू लागला. अरे निर्दयी, तू तर माझा डोळाच फोडून टाकलास. अरे तुझं नशीब समज. मनात आणलं असतं तर मी तुझे दोन्ही डोळे फोडून टाकले असते. माझे उपकार मान की मी असं केलं नाही. जा, चालायला लाग, निघ इथून. कोणाच्याही दुर्बलतेचा फायदा उठवणं चुकीची गोष्ट आहे. मूर्ख कोल्हा. एक दिवस 2 मेंढे एका अरुंद रस्त्यावर एकमेकांसमोर आले. रस्ता खूपच छोटा होता आणि दोघांपैकी कोणीही दुसऱ्याला आधी जाऊ द्यायला तयार नव्हता. चल बाजूला, तूच बाजूला. ते दोघेही आधी जाण्यासाठी भांडू लागले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. लांबून एक मूर्ख कोल्हा त्यांचं हे भांडण पाहत होता. त्याने विचार केला, काय मस्त रक्त येतंय. हे रक्त प्यायला किती मजा येईल. अजून थोडा वेळ थांबतो, हे अजून जास्त रक्त वाहे. चला चालू द्या, भांडा, लढाई करा. इकडे तर मेंढ्यांमध्ये तुंबळ युद्ध जुंपलं होतं. अचानक काहीही विचार न करता तो मूर्ख कोल्हा ते रक्त पिण्यासाठी दोघांच्या मधोमध आला. आपल्यामध्ये त्या कोल्ह्याला बघून त्या दोन्ही मेंढ्यांना खूप राग आला आणि त्या दोघांनी एकाच वेळी आपली शिंग त्या मूर्ख कोल्ह्याच्या शरीरात जोरात खुपसली. कोल्हा तिथेच मरून पडला. आता ते दोघे मेंढे शुद्धीवर आले आणि भांडण थांबवून आपापल्या रस्त्यानं सरळ निघून गेले. अविचारानं कोणतंही काम करू नये. वाघ आणि वाटसरू. एक दिवस एक म्हातारा वाघ जंगलातल्या चिखलानं भरलेल्या तलावाच्या किनाऱ्यावरून जात होता. अचानक त्याला तिथे एक सोन्याची बांगडी दिसली. चला आपल्या जवळ नेऊन ठेवूया, कधीतरी कामी येईल. दाखवायला आमिष मिळालं. चला आता शिकारीची वाट पाहूया. त्याच वेळी तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून एक वाटसरू जात होता. वाघाची नजर त्या वाटसरूवर पडली. अरे वा, मनुष्य तर अगदी चविष्ट असतात आणि खूप लोभी सुद्धा असतात. अरे ऐक जरा, अरे तुला सोन्याची बांगडी पाहिजे का? मला तरीचा काहीच उपयोग नाही. सोन्याची बांगडी? अरे वा, खूपच सुंदर. पण नको, या बांगडीसाठी आपला जीव धोक्यात कोण घालेल? तुझी शंका तर योग्यच आहे. आधी मी खूप वाईट होतो, पण एका संन्याशानं माझं जीवन बदलून टाकलं. तू खुशाल इकडे ये आणि ही बांगडी घेऊन. संन्याशी? एकदा का तू माझा वास घेतलास की तू संन्याशी वगैरे सगळं विसरून जाशील. अरे नाही बाबा, आणि तसा सुद्धा मी आता म्हातारा झालोय. माझे दात नख सगळे बोथट झाले आहेत. काही घाबरायचं कारण नाही. इकडे ये आणि बांगडी घेऊन जा. सोन्याच्या लोभापुढे तो वाटसरू वाघाची भीती सुद्धा विसरला. असं वाटतंय की हा खरोखरच बदललाय. चला बांगडी घेऊनच जाऊया. पण तो वाटसरू पाण्यात उतरला आणि काही वेळातच. अरे अरे बापरे, इकडे तर सगळा चिखल आहे. अरे मी अडकलोय. वाचवा वाचवा, अरे मला कोणीतरी. वाघ पटकन त्या वाटसरू जवळ पोहोचला आणि त्याला बाहेर काढून त्याच्यावर झडप घातली. अरे देवा, किती मूर्ख आहे मी. माझ्या लोभाने तर माझं आयुष्य संपवून टाकलं. अति लोभाचं फळ नेहमी वाईटच मिळतं.